लग्न, पार्टी किंवा मग कोणतंही फंक्शन असू द्या, फक्त 2 मिनिटांमध्ये 1000 रुपयांच्या फेशियलला देखील फेल करणारा फेस पॅक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा जो फेस पॅक किंवा जो फेस स्क्रब आहे ना, तो तुमच्या चेहऱ्यावरील डलनेस, ड्रायनेस आणि काळपटपणा अक्षरशः फक्त 2 मिनिटांमध्येच काढून टाकतो. आणि तुमची स्किन इतकी जास्त फेअर, ग्लोईंग आणि शायनी दिसते की सगळेजण तुमच्याकडे बघतच राहतील. आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, काळे डाग धब्बे, फाईन लाईन्स, पिगमेंटेशन सगळं काही फक्त 1 ते 2 वापरांमध्येच अगदी कमी होऊन जाईल. आणि खरंच मैत्रिणींनो, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही आपला हा उपाय नक्कीच ट्राय करू शकतं. कारण या रेमेडीमध्ये आपण फक्त घरगुती अशा 2 ते 3च वस्तू वापरणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट असा ग्लो भेटणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आणि चला तर मग, तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या तालुक्यामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय ना, ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जेणेकरून काय होईल, मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठंपर्यंत पोहोचतायत आणि त्याचा फायदा कोणाकोणाला होत आहे. चला तर मग आपल्या आजच्या रेमेडीला आपण पटकन सुरुवात करूयात. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला घ्यायचंय बदामाचं तेल किंवा मग नारळाचं तेल. जर तुम्ही नारळाचं तेल घेत असाल ना, तर तुम्ही प्युअर असं नारळाचं तेल घ्या. जर तुम्हाला हेल्दी स्पॉटलेस स्किन हवी असेल ना, तर नारळाचं तेल किंवा बदामाचं तेल हे बेस्ट सोल्युशन आहे. यामुळे आपल्या स्किनमध्ये मॉइश्चरायझर येतं, डल आणि डॅमेज स्किनला रिपेअर करण्याचं काम करतं आणि तुमच्या स्किनला ना अगदी लक्झरियस असा फील देखील येतो. यामुळे आपली स्किन अगदी ग्लॉसी आणि सॉफ्ट बनते. त्यानंतर बघा, आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे व्हॅसलीन. हिवाळ्यात जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय, रफ आणि बेजान झाली असेल ना, तर व्हॅसलीनच्या फक्त 1 ते 2 वापरांमध्येच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये अप्रतिम असे फरक जाणवतील. सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि ड्रायनेस पूर्णपणे कमी होऊन जाईल. आणि मित्रांनो, अगदी थोड्या प्रमाणावरती व्हॅसलीन तुम्हाला इथं घ्यायचं आहे, ज्यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरती एक चमक येईल आणि तुमची स्किन अगदी टाईट आणि ब्राईट दिसेल. आता इथं व्हॅसलीन घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला अगदी इम्पॉर्टंट असा घटक घ्यायचा आहे आणि तो घटक म्हणजे कॉफी पावडर. बघा, कॉफी पावडर तुम्ही इथं कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता. मित्रांनो, माझी तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला वेगळा येईल. पण थोडंसं समजून घ्या आणि आपली जी काही रेमेडी आहे ना, त्याच्यावरती नक्कीच फोकस करा. बघा, कॉफी पावडरमध्ये जे काही नैसर्गिक आणि जेंटल असे एक्सफोलिएटर असतात ना, ते आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल सोबतच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी करण्यासाठी मदत करते आणि आपला चेहरा ब्राईट करण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असते. कॉफीमधील अँटीऑक्सिडंट हे आपल्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि रिंकल्स कमी करण्यासाठी हेल्प करत असतात. आता बघा, त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढी साखर ॲड करणार आहोत. कारण साखरेमध्ये नॅचरल असं स्क्रब करण्याच्या प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल कमी होतात, चेहरा आपला टाईट होतो, चेहऱ्यावरती मॉइश्चर टिकून राहतं आणि सोबतच तुमचा चेहरा जर डल झाला असेल ना, तर तो ब्राईट करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प होते. आता बघा, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह वगैरे नसेल ना, तर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक घटक ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे लिंबाचा रस. आता जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला लिंबाच्या रसाची ॲलर्जी असेल ना, तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. आता बघा, लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, दागधब्बे कमी होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प होत असते. आता हे सगळे घटक आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अगदी होममेड आणि जेंटल असा स्क्रब आपला इथं रेडी झालेला आहे. आता बघा, हा जो स्क्रब आहे तो आपल्या चेहऱ्यावरती कशा प्रकारे लावायचा आणि कोणकोणत्या ठिकाणी लावायचा ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. बघा, आपल्याला काय करायचं, तुमचा जो चेहरा आहे ना, तो व्यवस्थित असा वॉश करून घ्यायचा आणि त्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा जो स्क्रब आहे ना, तो आपल्या चेहऱ्यावरती ॲप्लाय करायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा. लक्षात ठेवा, जास्त जोर वगैरे द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा. तुम्ही हा जो स्क्रब आहे ना, तुमच्या हातावरती, मानेवरती कोणत्याही ठिकाणी वापरू शकता आणि बघा, तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. त्यानंतर बघा, जर तुम्हाला एका पार्टीला वगैरे जायचं असेल ना, तर फक्त 5 मिनिटं अगोदर हा स्क्रब करा आणि तुम्हाला एवढे छान रिझल्ट भेटतील ना, तर तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल.
बघा मैत्रिणींनो, हा घरगुती असा स्क्रब नक्की ट्राय करा. तुमचे जे काही अनुभव असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, याचे रिझल्ट तुम्हाला मिळाले की नाही हे देखील मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रिझल्ट मिळाले असतील तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच ब्युटी टिप्स सोबत आणि हेअर केअर टिप्स सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या. बाय बाय.